रक्षाबंधन विशेष झटपट बनणारा आणि चमचमीत छोले मसाला कसा बनवायचा पाहूयात. तर त्यासाठी रात्रभर भिजवून घेतलेले 1 कप छोले कुकरमध्ये काढून घेतले. यामध्ये छोले व्यवस्थित बुडतील इतपत पाणी घेतलं, चवीपुरतं मीठ घेतलं. आता यामध्ये आपल्याला खडा मसाला लागणार आहे. तर इथे मी टी स्ट्रेनरमध्ये 4 ते 5 मिरी घेतलेले आहेत, 2 ते 3 लवंगा, 1 मोठी वेलची, 1 चक्रफूल, थोडंसं जावित्री घेतलेलं आहे, दालचिनीचा 1 छोटा तुकडा सुद्धा घेतलेला आहे. शिजवतानाच असा खडा मसाला घातल्यामुळे छोल्यांना अतिशय छान फ्लेवर येतो. आता हे स्ट्रेनर सुद्धा मी कुकरमध्ये ठेवून दिलं. झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या. तोपर्यंत बाकीच्या मसाल्याची तयार करूयात. तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे. कांद्याचे असे मोठे मोठेच काप करून घेतले. त्यानंतर एक टोमॅटो सुद्धा घेतलेला आहे, त्याचे सुद्धा मोठे मोठेच काप करून घेतले. अगदी कमी वेळेमध्ये छोले मसाला बनणार आहे, त्यामुळे टोमॅटो आणि कांदा तेलामध्ये सुरुवातीलाच भाजायची गरज नाही. आता सुरुवातीला कांदा चॉपरमध्ये अगदी बारीक वाटून घेतलेला आहे आणि सोबतच टोमॅटोची सुद्धा यामध्येच प्युरी करून घेतलेली आहे. त्यासोबतच 2 चमचे आलं लसणाची पेस्ट आणि 2 हिरव्या मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत. यामुळे छोले मसाल्याला चव खूप छान लागते. 3 शिट्ट्यानंतर छोले सुद्धा मऊ असे शिजलेले आहेत. यातला स्ट्रेनर सुद्धा काढून घेतला. कढईमध्ये 5 चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये सुरुवातीला कांद्याची पेस्ट भाजून घ्यायची. या पेस्टला तेल सुटेपर्यंत किंवा कांद्याचा रंग हलकासा बदलेपर्यंत परतत राहायचं. कांद्याचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला हवा. आता यामध्ये 2 चमचे आलं लसणाची पेस्ट आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. हे सुद्धा 2 ते 3 मिनिटे छान परतून घेतलं. आता यामध्ये टोमॅटोची प्युरी सुद्धा काढून घेतली. याला सुद्धा छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तेल सुटायला सुरुवात झाली की 1.5 चमचे छोले मसाला, 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ घ्यायचं. छोले शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे इथे मी थोडंच वापरलेलं आहे. आता मंद आचेवरच चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. छान तेल सुटल्यानंतरच यामध्ये शिजवून घेतलेले छोले घेतले. आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने पाणी वापरू शकता. झाकण ठेवून मंद आचेवरच 5 ते 6 मिनिटे शिजवून घ्यायचं. आणि हे पहा, अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये छोले मसाला बनवून तयार झाला. पुरी, चपाती किंवा भटुऱ्यांसोबत चवीला मस्त लागतात. तर रेसिपी नक्की करून पहा.